नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज या चॅनलवर आपण बघणार आहोत नवनीतची माय इंग्लिश शब्दार्थ पुस्तक, जे इयत्ता 8वीसाठी बनलेलं आहे आणि ही मराठी आवृत्ती आहे. त्यामुळे याच्यावर इंग्लिश शब्द आणि त्याचे मराठी अर्थ असं या नवनीतच्या पुस्तकामध्ये त्यांनी प्रिंट केले आहेत. आणि हे वापरणारे ऑडियन्स म्हणजेच 8वीत असलेली मुलं, मराठी मीडियममध्ये जी आहेत, ज्यांना इंग्लिश शब्द किंवा इंग्लिश बालभारतीची पुस्तकं किंवा त्यानंतरची जी स्टेट गव्हर्मेंट असो त्यांनी बनवलेली किंवा जसंही ॲप्लिकेबल असेल तसं या पुस्तकामध्ये रेफर करावं. आणि तुम्हाला ॲप्लिकेबल नसेल तर हा व्हिडिओ इथेच सोडून देऊ शकता, किंवा तुमचा कोण दुसरा मित्र असेल ज्याला या पुस्तकाच्या ज्ञानातून किंवा या व्हिडिओच्या ज्ञानातून जो फायदा होईल त्याला पाठवावे ही विनंती. धन्यवाद. तर चला पुढे बघूयात एकदम शॉर्टमध्ये, कारण की या पुस्तकाची पानं एकदम मोजकीच आहेत आणि कंटेंट पण इतकं सोपं आहे की ते 2 मिनटात तुम्ही शिकू शकता. आणि तर पहिलं आहे मराठी आवृत्ती दिलेली आहे. याच्यामध्ये शब्दार्थ हे फक्त 17 रुपयाला मिळते कुठेही बघा. जर यातलं कंटेंट ॲप्लिकेबल असेल तरच बघा, नसेल तर मग तुम्ही फक्त यातून काही शिकलात ते तिकडे अप्लाय करा दुसऱ्या नवीन पुस्तकात, नव्या आवृत्तीमध्ये. याच्यामध्ये हे असे युनिट्स दिलेले असतील जे की इथे वरती दाखवलेले आहेत. आणि मग हा युनिट 1.1 आहे, पेज 1 आहे. तर त्याच्यामध्ये इंग्लिश शब्द फाउंटन आहे. तो मराठीत पण लिहिलं आहे की तुम्ही ते प्रोनाऊन्स करू शकता किंवा बोलू शकता. आणि त्याचा अर्थ इथे दिला आहे, त्या शब्दाचा अर्थ कारंजे. अशा प्रकारे जेवढे काही शब्द त्याच्यामध्ये आहेत त्याचे सगळे इकडे डेफिनेशन्स दिलेले आहेत. पाना, कोणतं पाणी त्याच्या सकट, असं तुम्ही जर बघत गेलात तर अशा गोष्टी आहेत. आणि हे संपतं इथे. दुसरा युनिट इथे सुरू होतो, त्याच्यामध्ये पण सेम गोष्टी आहेत. द नाईट हॅज 1000 days असं त्या चॅप्टर किंवा त्या लेसनचं नाव आहे. आणि बाकी तर तुम्ही चेक करू शकता की हे मॅच होतं आहे का. मॅच होत असेल तर इंग्रजी शब्द वाचायचा, त्यात मराठीमध्ये कसं बोलायचं आणि त्याच्यामध्ये त्याचा अर्थ, अशा गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आता आपण आलो युनिट 3मध्ये. 1 झालं, 2 झाले, युनिट 3. त्याचे पण या सगळ्या पेजेस आहेत, त्याच्यामध्ये सेम गोष्ट लिहिली आहे. पेज नंबर असल्यामुळे तुम्हाला शोधायला सोपं जाईल की ते खरंच मॅच होतं आहे का. एक करायचं बघून, नसेल तर दुसरा बघायचा, नसेल तर तिसरा चॅप्टर बघायचा, नसेल तर चौथा. आता आपण चौथ्यावर आहे. अशा प्रकारे 4 पानं झालेलं शेवटचं आईस फील्ड्स असं नाव आहे. आणि शेवटचं पान बघितलं तर तिथे संपलं. म्हणजे या पुस्तकात टोटल 4 चॅप्टर्स होते, ज्याच्यामध्ये त्याचा अर्थ, त्या इंग्रजी शब्दाचा अर्थ दिलेला आहे. अजून नवनीतच्या पुस्तकांसाठी इकडे बघू शकता तुम्ही. आणि हे झालं थोडक्यात आपला 3 मिनटाचा व्हिडिओ. तर हे बघितल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.